गुड मॉर्निंग फ्रेंड, शिवदास ब्लॉगमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे. कसे आहेत सगळेजण? सगळेजण मस्त आणि स्वस्त असतात. स्वस्त मस्त राहा, मजेत राहा. आज बघा आज शुक्रवार आहे. लक्षातही राहत नाहीत 12शी आणि रोज रोज भाजीचा प्रश्न पडतो. काय भाजी करावी? सकाळ झाली की तेच आहे, संध्याकाळ झाली की तेच आहे. त्याच्यामुळे मी आता हे बघा मूग आणले होते मागच्या महिन्यात. अजून आता किराणा भरायचं आहे. हे आणलेले आहेत मागच्या महिन्यात मूग आणले होते ना, तर ते मुगाचा पेंडपाला करते, मुगाची भाजी करते. पेंडपाला म्हणतात त्याला भाजीला. सोलापूरच्या साईडला, माझ्या माहेरच्या साईडला पेंडपाला म्हणतात. आता तुमच्याकडे काय म्हणतात माहीत नाही. तर मुगाचा पेंडपाला आणि ह्याच्यामध्ये मी बघा मुगाच्या पेंडपाला त्यात शेंगादाणे घालत असतात. तर शेंगादाणे मूग भाजून घेतले आहेत ना, त्यासोबतच मी शेंगादाणे घातले. म्हणजे शेंगा भाजून निघतील म्हणून घातलेले. आता मी कुकरमध्ये ही भाजी टाकते, म्हणजे पटदिशी होऊन जाईल. कारण का यांना द्यायचा असतो टिफिन आणि त्यांची अजून आंघोळ व्हायची आहे, तोपर्यंत नाश्ता पण करायचा आहे. माझी टिकली काय दिसते, टिकली लावती. तर अशा प्रकारे बघा भाजीचा मी प्रश्न आज सोडवलेला आहे. आता काल गुरुवारचा बाजार होता. मला खरं आणायची होती भाजी, पण वेळ झाला नाही गुरुवारच्या बाजारामध्ये जाऊन भाजी आणायला. तर म्हटलं तर आता आज भागवता येईल. तसंच चवळी आहे, ती चवळी पण परवा दिवशी मी केलेली होती. आणि आज बघा सकाळपासून, आज पहाटेपासून पाऊस चालू झाला आहे. पावसाने जोर धरला तर चांगलाच, आणि आता बारीक झालेलं आहे. तरी आहेच आहे बघा, आभाळ गच्च भरलेलं आहे. दिवसभर चालूच राहणार आहे भरपूर पाऊस. आता पावसाळा म्हणले की पाऊस चालूच राहणार आहे. आज बघा हे पोच ना, हे टेरेस आहे ना, ह्याच्याकडे 2-4 दिवस झाले दुर्लक्षच केलेलं होतं. कारण का पावसामुळे तर खूपच घाण व्हायला लागलं होतं. तर आज केलं आहे, जरा स्वच्छ पाणी टाकून खराटा मारून केलं आहे. का तर कबूतर खूप घाण करतात, तितके घाण करतात ना. तर अशा प्रकारे आज टेरेस सगळं स्वच्छ केलेलं आहे. आणि आता घरची कामं तर सगळी झाली, फक्त आता स्वयंपाक, मेन स्वयंपाक राहिलेला आहे. फॅन बंद करते. वॉशिंग मशीनचा आवाज तुम्हाला येत असेल. वॉशिंग मशीन चालू केलेली झालं तर धुणं पण होत आलेलं. आता मुगाचं मी पेंडपाला टाकते. आता मी लसूण घेतलेला इकडे, लसूण सोलून घेते, टमॅटो चिरून घेते आणि भाजी टाकते पहिला. आता नाश्त्यासाठी मी पोहे भिजून ठेवले. आता बटाटा चिरणार आहे, बटाटा पोहे करणार आहे. डबा नको तुम्हाला? अरे दे. मग आता मग भाजी करू का नको? उगीच मग नको भाजी. मग काय एकटीसाठी कशाला भाजी करू? जाऊ दे, कॅन्सल करते भाजी करायची. बघा ना मैत्रिणींनो, बंद करू का? बरं थांबा. बघा मैत्रिणींनो, आता मी यांच्या डब्यासाठी पोळ्या आणि माझ्यासाठी भाकरी केले. आणि आता आईने म्हणतात मला डबा नको. जाऊ दे, बरं झालं. ती मुगाचं पेंडपाला मी टाकणार होते. मला काय एकटीसाठी ॲडजस्ट होतं. चटणी आहे, 2 चटण्या आहेत. एक शेंगाची चटणी आहे, अजून हे बघा जवसाची चटणी आहे. बघा ही जवसाची चटणी करून ठेवली मी, आणि शेंगदाण्याची चटणी करून ठेवली छान लसूण घालून मस्त. बघा ही ना शेंगदाण्याची चटणी करून ठेवली. मग माझं भागून जाईल ना, कशा लोकांची वाया घालवायचं. मला या मगाशीच सांगितलं असतं तर मग एवढा कुठाणा केला नसता मी. जाऊ दे, मुगाचं पेंडपाला संध्याकाळी करता येईल, काही वाया नाही जाणार. भाजलेला आहे ते संध्याकाळी करते. फक्त आता मी बटाटा चिरते आणि बटाटा पोहे करते नाश्त्यासाठी. आता धुणं पण झालंय, तोपर्यंत धुणंही वाळत टाकते, कपडे वाळत टाकते. बटाटा चिरून घेते आता मी, आणि टमॅटो.
पावसामुळे ना खूप असं ड्राय बाल्कनीमध्ये ओलं ओलं पायाला इतकं ओलं ओलं वाटतं ना, नुसतं ओलं ओलं झालंय. बरं हे बघा मी चिरून घेतले बटाटा, टमॅटो आणि एका प्लेटमध्ये हे घेतलेले शेंगदाणे आणि करते मी बटाटा पोहे. मिरची घेते, मिरच्या काही तिखट नाही घेत, कमी तिखटाच्या मिरच्या आणत असतो आम्ही. कचरा ठेवायचं नाही, बाहेर कचरा ठेवते. कढीपत्ता घेतला आता, मिरची, हिरवी मिरची. अरे आज देवा नाही, पावसामुळे फुलं पण कशी झालीत बघा. आता देवाला फुलं व्हायची ती. मिरची घेतली, एकच मिरची घेतली, त्याचे 2 भाग होतील असे, जास्त काही नाही. कारण का मला वाटते की तिखट मिरची असणार आहे. कमी तिखटाच्या मिरच्या संपल्यात, तिखटाच्या मिरच्या राहिल्यात आता. पावसामुळे ना फुलं कशी झाली बघा. आता देवाला फुलं वाहतील, फुलं व्हायची राहिली देवाला. लक्षातच नव्हतं. काल ह्याने हार आणला होता गजानन महाराजांना, त्यासोबत ती फुलं मिळाली. ती फुलं वाहते आता देवाला मी. पहिला पोहे करून घेणार. शेंगदाणे टाकते, फरसाण, बटाट्याला चांगले तेलामध्ये फ्राय करते, परतते आणि मग हळदमध्ये. तोपर्यंत फुलं वाहते देवाला नाही का. देवाला फुलं लावून पण झालं. खूप दिवसांनी देवाला आज फुलं मिळाली. हळद टाकते आणि पोहे करते. मीठ आणि साखर टाकते पोह्यामध्ये. साखर आणि मीठ. अशा प्रकारे माझे पोहे झालेत. आता याच्यामध्ये मी लिंबू पिळते. पाण्याचा चिटका टाकलाय.
हे लिंबू पिळते. झाले, देऊ का तुम्हाला? झालं तुमचं? आवडलं? अशा प्रकारे माझी पोहे करून झालेत. आता मी ह्यांची आंघोळ झाली, मी नाश्ता देते त्यांना, पण मी घेते. वाजले किती? चला या सगळेजण नाश्ता करायला. सगळेजण नाश्ता करायला. गंध लावायचं असेल. फरसाण तुम्हाला लागेल तर फरसाण घ्या. कढईला टाकू का? बरं, कारण का तिखट आहे का काय माहित नाही मला फरसाण. तेव्हा अशा प्रकारे आम्ही आता नाश्ता करतोय. चला मैत्रिणींनो, आता सगळं माझा नाश्ता झालेला आहे, डबा भरून झालेला आहे. तर पिशवी, अहो तुम्ही पिशवी नाही देणार? आता त्या पिशवीमध्ये मी डबा भरते माझं. आणि आता निघते मी माझ्या मुलीकडे, लेकीकडे. पिल्लुडे आमचं वाट बघत बसला असेल. तो 9:30 वाजता, तिचे 9:30 ते 10 पर्यंत झोपायचं टायमिंग आहे. पण इतका आगाव झालाय तो, मम्माच्या मांडीवर लवकर झोपत नाही. आणि मी गेले ना, मी त्याला घेत असते मांडीवर आणि तो लगे 10 मिनिटात झोपतो, 5 ते 10 मिनिटात. इतका तर डॅमेज झालेला आहे. चला तर मग आता मी जाते लेकीकडे. चला बाय बाय, टेक केअर. भेटूया नवीन अशा ब्लॉगमध्ये.